2 दिवसापूर्वी एफडीएच्या वतीने लातूर शहरातील रेणापूर शहरातल्या गांधी चौक भागात असलेल्या बँगलोर अयंगर्स बेकरीवर धडक कारवाई करत बेकरीची तपासणी केली होती। तपासणी दरम्यान बेकरीत अनेक खाद्यपदार्थ आणि त्यासाठी लागणारे साहित्य हे एक्सपायर झालेले होतं। तसेच अन्नपदार्थ बनविण्याच्या जागेत देखील घाण आणि अस्वच्छता आढळून आली होती। तसेच मिठाईसाठी वापरण्यात येणारा खवा देखील निकृष्ट दर्जाचा असल्याने हे सर्व साहित्य जागेवर नष्ट करत एफडीआयने त्या बेकरीचा परवाना रद्द करून बेकरी सील केली होती। मात्र एफडीआयच्या कारवाईला न जुमानतात दुसऱ्या दिवशी सील काढून पुन्हा व्यवसाय सुरू केल्याचं निदर्शनास येताच एफडीआयच्या वतीनं बेकरी मालकाविरोधात रेणापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर एफडीआयच्या वतीनं लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथं धडक कारवाई करत बेकरीवरती अचानक धाड टाकली होती आणि त्या धाडीमध्ये बेंगलोर अयंगर्स बेकरीमध्ये अनेक साहित्य जे आहे ते डेट निघून गेलेलं साहित्य म्हणजे एक्सपायर झालेलं साहित्य एफडीआयला आढळून आलं। त्यानंतर एफडीआयने या दुकानाचा परवाना तात्काळ रद्द करत या दुकानाला सील केलं होतं। मात्र हे सील दुसऱ्या दिवशी तोडून लगेच दुकान सुरू करण्यात आलं। त्या दुकान मालकानं ते दुकानाचं सील जे आहे ते एफडीआयने केलेलं सील जे आहे ते तोडलं आणि पुन्हा एकदा त्याचं दुकान उघडलं। मात्र ही बाब लक्षात येताच एफडीआयच्या वतीनं पुन्हा एकदा कारवाई करत थेट त्या दुकान मालकाविरोधात रेणापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार रेणापूर पोलीस ठाण्यामध्ये बेंगलोर अयंगर्स बेकरीच्या मालकाविरोधात गुन्हा देखील नोंद झाला आहे। आणि सध्या जर पाहायला गेलं तर बेंगलोर अयंगर्स बेकरीला पुन्हा एकदा टाळं लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळं एकूणच लातूरातली एफडीआय आता कार्यान्वित झाली असल्याचं चित्र देखील या ठिकाणी निर्माण झालं असून आता मात्र अवैधरित्या जे अन्नपदार्थ किंवा अन्न भेसळ करणारे लोक आहेत त्यांचे धाबे धन आणलेले आहेत। कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।